चाणक्य मंडल परिवारातर्फे जनजाती भागातील अभ्यास दौऱ्याचे आयोजन 27, 28 आणि 29 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुणे विभागातील एकूण 101 विद्यार्थी, 60 मुली आणि 41 मुले आंबेगाव खेड परिसरातील सुमारे 27 पाड्यांवर वास्तव्यास होते. या अभ्यास वर्गाचा मूळ हेतू भावी अधिकाऱ्यांनी जनजाती बांधवांची जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवून भविष्यात त्यानुसार लोककल्याणकारी योजनांची आखणी करणे हा असतो. या काळात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक जीवन, जनजाती नायक, शेती, पाणी आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. या प्रेरणादायी अभ्यास वर्गाचा समारोप दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मायंबावाडी येथे करण्यात आला. या कार्यक्रमास आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री प्रदीप देसाई अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अगदी सहज सोप्या शब्दात आदिवासी समाज व त्यांच्यासाठी कार्यरत असणारी प्रकल्प प्रणाली सांगितली. प्रमुख मार्गदर्शक श्री युवराज लांडे यांनी अधिकारी होऊन स्वतःच्या समाधानासाठी काम करा म्हणजे समाजाचे काम साध्य होते असे सांगितले. डॉक्टर संभाजी पारधी, श्री प्रकाश खिचडे व चाणक्य मंडल यांचे श्री ज्ञानेश्वर सर यांनी उपस्थितांना माहिती दिली. दौऱ्यासाठी समन्वयक म्हणून डॉक्टर वैशाली हरसुलकर यांनी काम केले. या अभ्यास दौऱ्यासाठी जनजाती कल्याण आश्रमचे कार्यकर्ते व शिनोलीचे सरपंच मंगेश पारधी, प्रकाश पानसे, सुरेश हनुमते, विनायक खांडे, सतीश मोकाशी, अरुण काठे, कैलास भालेकर, योगेश चपटे, केशव कडाळे, शिवाजी चौरे, अशोक गभाले व इतर सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली. भीमाशंकर टाइम्स, घोडेगाव. स्वतः ज्यावेळेला फील्डवर जात होतो त्यावेळेला एकदम दुर्गम भागात जात असताना मी माझ्याकडे एक ऑर्डरचा एक नमुना असायचा आणि एखादा गरीब माणूस दिसतो. आम्ही केले ते प्रॅक्टिकल जवाहरला, पालघर जिल्ह्यामध्ये जवाहरमध्ये जात असताना खरंच एकदम गरजू माणूस आहे, त्याला तिथंच दे ना, तुला हे घरकुल मंजूर आहे, तू ऑफिसमध्ये आणि बाकीच्या डॉक्युमेंटची फॉर्मॅलिटी कर, कारण आपल्याला इनोव्हेटिव्हली चांगलं काम करायचं, खऱ्या लोकांपर्यंत लाभ द्यायचा आहे. पण आज मी तसं करू शकत नाही. आज पेसाच्या अनुषंगाने ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहे. ग्रामसभा जोपर्यंत ग्रामसभा सांगत नाही की या लाभार्थ्याला लाभ द्या, मला अधिकारी असून सुद्धा ते लाभ देता येत नाहीत. एखाद्या गावात रस्ता करायचा आहे, पाण्याची योजना करायची आहे, एमएससीबीचे पोल बसवायचे, कुठलीही गोष्ट असेल तर आज पेसाच्या अनुषंगाने केवळ आणि केवळ ग्रामसभेला अधिकार आहे. म्हणून तुमच्या डोक्यातलं जे कन्फ्युजन होतं ना ते कम्प्लीट करा. फक्त आणि फक्त हे पेसाच्या एरियात आहे. आणि पेसा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर आंबेगाव आणि जुन्नरचे निम्मे ब्लॉक्स आहेत. मग खेड, मावळ, पुरंदर इथं आदिवासी आहेत, परंतु तिथं पेसा एरिया नाही, ते पॉवर नाही, ते स्वराज्य आहे. पेसा म्हणजे हा स्वराज्य आहे. दुसरा एक फार महत्वाचा आहे, तो म्हणजे FRAचा आहे, वन हक्काचा. माहित असेल तुम्हाला, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट. आणि मला अपेक्षा आहे कदाचित आपण फॉरेस्टचे प्लॉट्स बघितलेले असतील. मगाशी कोणतं म्हटलं की स्ट्रॉबेरी, बरोबर ना, ही स्ट्रॉबेरी आपण आपल्या PO ऑफिसच्या माध्यमातून दिली आणि त्यामध्ये सुद्धा ज्यांना वनपट्टे दिलेले, वैयक्तिक वनपट्टे त्यांना दिलेले. हे जंगल राखले कुणी परंपरेनुसार? ब्रिटिशांनी राखले का? नाही ना, हे राखणारे आपले आदिवासी लोकच आहेत, परंपरेने राखलेलं जंगल. म्हणून आज केंद्र शासनाच्या नियमानुसार त्यांना वैयक्तिक वनपट्टे त्यांना दिलेले, मालकी दिलेली नाही, परंतु परंपरेनुसार बापाकडून मुलाकडून त्याच्या मुलाकडे ट्रान्सफर होणारे राईट्स दिलेले, मालकी नसली तरी अधिकार आहे. परंतु FRA आणि पेसा हे आदिवासी भागासाठीचे फार दोन महत्वाचे कायदे. आज तुम्ही इथं आलेला श्रमसंस्कार हा त्यातला फार महत्वाचा पार्ट आहे, परंतु त्याचबरोबर प्रॅक्टिकल अनुभव आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे आमच्या या दोन भगिनी आहेत, त्यांच्यापेक्षा वैभवच्या बोलण्यातनं फार त्याने एन्जॉय केला असं मला वाटलं. तो अनुभव पण घेतलेला आहे आणि म्हणजे तो डिटेलमध्ये तो सांगत होता. तर ह्या एरियामध्ये बघताना तुम्हाला दोन प्रकारच्या गोष्टींचं पैलू बघणं आवश्यक आहे. एक, आदिवासी भाग कसा आहे, म्हणजे त्यांचं कल्चर म्हणतोय, त्यांच्या प्रथा परंपरा, देव असतील, खानपान, संस्कृती, ऑर्नामेंट्स असतील, ह्या गोष्टी. आणि दुसरा स्टडीज पार्ट आहे, मग तो म्हणजे त्यांचं शिक्षण, त्यांची योजना, ह्या गोष्टी कसं करते. माझ्या आयोजकांना हीच विनंती राहील की भविष्यात आपण कुठल्याही आदिवासी भागांमध्ये एखादा कॅम्प आयोजित करताय त्यावेळेला तिथलं प्रकल्प कार्य फार महत्वाचं आहे. कारण ह्या एरियातले आपण पूर्ण नोडल ऑफिसर आहोत. आपण कृषी विभागाला पैसे देतो. आज जी स्ट्रॉबेरी केली आणि ती कृषी विभागाला पैसे दिली, प्रत्येक लाभार्थ्याला 40,000 स्ट्रॉबेरी करा. भीमाशंकरची स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षा बेस्ट आहे. कदाचित तुम्ही युट्यूबला बघा की दुबई आणि ओमानला पण एक्सपोर्ट झाली, परंतु फार थोड्या प्रमाणात, कारण ऑर्गॅनिक आहे, क्वालिटीमध्ये ती महाबळेश्वरपेक्षा चांगली. म्हणजे काय,
कृषीला, इतर रस्ते करायचे तर मी पीडब्ल्यूडीला मी पैसे येते, लाईट एमएससीबीला पैसे येते, इरिगेशनचा प्रॉब्लेम आहे लघु पाटबंधाऱ्याला आम्ही पैसे येते. असं प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही फंडिंग देतो. सो कुठल्याही एरियामध्ये गेला आपण, भविष्यात कदाचित नाशिक असेल पुढच्या वर्षी, तर तिथे गेला तर तिथल्या प्रकल्प कार्यालयाला इन्व्हॉल्व करा, कारण ह्या एरियातल्या विकासाच्या योजनांमध्ये भरपूर स्टेक आपला आहे. आता कोणतरी मगाशी म्हटलं की आश्रमशाळेमध्ये इंग्लिश मिडियमला कोणतरी जाऊ नये, बरोबर ना? हा, अशा ह्या एरियामध्ये, ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ माझ्या 6 आश्रमशाळा आहेत. म्हणजे आपलं बऱ्याचशे विद्यार्थी तिथे गेले असते तर तिथे नेमकं काय चाललंय का आलं असतं. असं मगाशी सांगितलं की शिक्षकांच्या बाबतीतली तुमची धारणा म्हणतोय मी, धारणा की काय, कारण का म्हणतोय, ज्या वेळेला तुम्ही आश्रमशाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये जाता, इव्हन जिल्हा परिषद इथं पण आहे, तर तिथं जात असताना तुम्ही तेवढे नॉलेजेबल असलं पाहिजे की नेमकं आयडेंटिफाय काय करायचं. And for that you have to know RTE, राईट टू एज्युकेशन. वाचलंय तुम्ही? राईट टू एज्युकेशन मध्ये किती विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे, तुम्हाला रेशो काय, 30च्या मागे एक आहे, बरोबर ना? हो, तो 40चा रेशो लागणार नाही. परंतु हे कुठं प्रायमरी लेवलला किंवा वरच्या टप्प्यात आपल्याकडे हायर सेकंडरी पण आहे, तिथे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आहे. परंतु प्रायमरीला कसं होतंय, दुसरीला जर 40 मुलं असतील तर तो एकटाच तो वर्ग हँडल करणार, सगळे विषय तो शिकवणं, तिथं स्पेशलायझेशनची गरज नाही. म्हणजे हा जो फरक आहे, उदाहरणार्थ रस्त्याच्या बाबतीत, रस्त्यात सध्या जास्तीत जास्त पॅच चालले आपले सिमेंटचे रस्ते, पूर्वी डांबरी असायची, मग ते त्याची साईज किती काय, ह्या तुम्हाला बेसिक गोष्टी जर माहित असतील तर ते शिकणं फार आवश्यक आहे. पण तुम्ही अजून राग म्हणू नका, पण फार एलिमेंटरी स्टेज मध्ये सगळेजण एमपीएससी करतोय, आणि मला खरंच भविष्यात आवडेल की आपल्यातली काही युपीएससी क्रॅक केलेली असतील 100%. कारण धर्माधिकारी सरांच्याकडे गेले की तिथं सोनं होऊन जाते संधी मिळायला युवकांचं, आम्हाला चांगला अनुभव आहे. आम्ही पण आमच्या कॉलेजच्या दशेमध्ये त्यांचे लेक्चर्स अटेंड केलेले आहेत. सो तुम्हाला फार चांगली संधी आहे. भविष्यात आपल्याला परत ज्यावेळेला संधी मिळेल तेव्हा तुम्हाला गाईड करायला मला निश्चित आनंद वाटेल. परंतु दॅट शुड बी इंटरॅक्टिव्ह, म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील मला उत्तर देता येईल. आज मला इथं शेवटच्या दिवशी बोलवलं, मला खरंच आनंद वाटला, पण फक्त थोडंसं टाईमचं शेड्यूल असल्यामुळे जास्त वेळ घेत नाही. मला बोलायला मी आयोजकांचा मनापासून आभार मानतोय, आणि मुलांच्या बरोबर संवाद साधायला मला संधी मिळाली. भविष्यात आपण भेटू, आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद, थँक्यू. त्या 15 लाख परीक्षा दिलेल्यांपैकी दरवर्षी अराउंड 800 ते 900 सिलेक्ट होतात. तो जो काही सक्सेस रेट आहे त्यात हार्ड रियालिटी की आपण सगळे बसणार नाही होत, पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून नक्कीच घडू याची गॅरंटी आपल्या सगळ्यांना आहे. तो जसा तिथे कार्यकर्ता अधिकारीची आठवण सरांनी करून दिली की कार्यकर्ता अधिकारी कसा असावा, तर तो कार्यक्षमही असावा आणि स्वच्छही असावा. धर्माधिकारी सर सांगतात की तो जर नुसता स्वच्छ असेल, म्हणजे भ्रष्टाचार वगैरे काही करत नाही, पण कार्यक्षम आहे, त्याचा उपयोग नाहीये. तो भ्रष्टाचार न करणारा असेल आणि कार्यक्षम असेल तर ते काहीतरी घडून येतं. एखादा खूप हुशार आहे, अगदी व्यवस्थित कार्य करतो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, पण तो प्रामाणिक नाहीये, तर तो आपल्याला माहिती आहे की तो नुसता पैसा खायचं काम करणार. दुसरा स्वच्छ आहे, कार्यक्षम नाहीये, तो त्याला वरिष्ठ अधिकारीसाठी लाभणार, त्याला कसे ओढून ते सिस्टीम मध्ये आणतील. त्यामुळे जो वर्ण येतात 100 रुपये आणि खाली जाईपर्यंत जे काही 15 पैसे उरायचे, हे आपल्या सगळ्याला बदलायचंय. ते अधिकारी म्हणून तर बदलायचं, ते पण नागरिक म्हणून सुद्धा. कारण आता समाजामध्ये जो अवेअरनेस आपल्याला इथे 2 दिवसामध्ये कमी जाणवला, योजना येत आहेत पण त्या आल्या कळत नाही, कधी कधी तारीख निघून जाते त्याच्यानंतर कळते की अरे हा फॉर्म भरायचा होता. आपण जेव्हा सुजाण नागरिक होऊ तेव्हा आपापल्या हद्दीमध्ये तरी तळागाळापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या जातील. जेवढं आपण आपल्या पुरतं मर्यादित ठेवलं तर ते पूर्ण 15 पैशाचे 50 पैसे 50चे कधीतरी 100 रुपये. आणि असं ठरवलं होतं की रात्री मस्त आराम करायचं जाईल, आणि रात्री 9 वाजता मला सांगितलं की तुम्हाला इथे मांडवाच्या वाडीला जायचंय. कशाला पाठवता म्हटलं इकडे, तर म्हटलं काय आहे तिथे, तर मग त्यांनी सांगितलं की चाणक्य मंडलचा हा सगळा ग्रुप आहे, डॉक्टर वैशालीताई हरसुलकर तिथे आहेत, आणि उद्या पीओ सर पण येणार आहेत, आणि खरं तर मला पीओ कार्यालयात पण जायचंच होतं. मग म्हटलं गेलो पाहिजे. आणि प्रामुख्याने मी जे आलो या सगळ्या याच्यामध्ये, तर ते तुमच्याशी संवाद साधण्यासाठी एकूणच. कारण तुम्ही ज्या संस्थेतर्फे इकडे आलेला आहात त्या संस्थेचे कार्यकर्ता आहे, गेले 20 वर्षापासून ते याच्यात आहे. तुम्ही 2 दिवसासाठी आदिवासी समाज,
समाजरचना, भौगोलिक स्थान वगैरे सगळं त्यांची रीती, परंपरा, रूढी, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थिती हे सगळं अभ्यासासाठी आल्यात. गेली 20 वर्षापासून आम्ही ते अभ्यासतो. आणि मी स्वतः त्या समाजाचा आहे, तरीही पण मी अभ्यासतो. हे एक वेगळं विशेष. त्याच्यामुळं मला इथं येणं आवश्यक वाटलं. कारण तुम्ही सगळेजण इथं आलेले आहात, तर मला माहित आहे तुम्ही सगळे पुढे क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 सगळे अधिकारी होणार आहात. आणि तुम्हाला जेव्हा या क्षेत्रामध्ये तुम्ही याल तेव्हा इथली मानसिकता, इथली विकासाची संकल्पना काय आहे हे तुम्हाला अगोदर क्लिअर व्हावं. थोडंसं का होईल. विकास म्हणजे शहरातला विकास, मुक्ताताईंनी सांगितलं की शहरातला विकास आणि इथला विकास मोठा फरक आहे. तर तो तसा आहे हे समजलं पाहिजे. इथल्या माणसाची मानसिकता लक्षात आली पाहिजे. वैभव दादाने सांगितलं की मुलं सकाळी क्रिकेट खेळायचं, दुपारी पबजी खेळायची, रिलॅक्स. हे काय आहे, ही मानसिकता काय आहे याचा पण विचार करायचा. बघा, व्यापारी साधारणपणे वर्षभराचा साठा करून ठेवतो. आपण जर आपला विचार केला तर आपण वर्ष 2 वर्षाची एक अमाऊंट एक ठेवतो की त्या अडचणीच्या वेळेला हे करतो. आदिवासी समाजाचं वेगळं आहे. आदिवासी समाजाचं तो एक मुळातच निसर्ग संस्कृतीशी एकरूप झालेला आहे. त्याच्यामुळे आता एक वेळेचं अन्न मिळालं ना की तो रिलॅक्स होतो. हा डोक्याला ताण करत नाही. आता मिळालंय ना ठीक आहे, संध्याकाळचं संध्याकाळी पाहू, किंवा एक दिवसाचं त्याला मिळालं की तो खुश असतो. बाकी फार डोक्याला ताण करत नाही. त्याच्यामुळे पण अजून एक वेगळे रिझल्ट आपल्याला मिळतात. आदिवासी समाजामध्ये जर तुम्ही गेलात, थोडासा सर्वे केला, तर ज्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे अशी माणसं तुम्हाला भेटणार नाही. तो वेडा झालाय अशी माणसं तुम्हाला भेटणार नाही. मानसिक ताण घेण्याची त्याची प्रवृत्ती नाही, बिलकुल प्रवृत्ती नाही. हे होतं, हे एक वेगळं वैशिष्ट्य. गेलं तर घरामध्ये खायला प्यायला अंगावर कपडा असला की तो ओके, त्याला तो बंगलाच बांधला पाहिजे, एकदम टकाटक केलं पाहिजे अशी मानसिकता नाही. आता जे हे बंगले दिसतात ना सगळे, हे आपल्याकडे पाहून, घोडेगाव पुण्याकडे गेल्यानंतर आहे वा छान छान आहे असं म्हणून पाहून ते इथं आले, पण त्याला ती मानसिकता नाही, त्याची आवश्यक नाही. हे सगळं वेगळं. तर हे सगळं अभ्यासावं म्हणून तुम्हाला चाणक्य मंडलने इकडे पाठवले. त्याबद्दल मी चाणक्य मंडल परिवाराचा पण आभार मानतो. आणि कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी मला इथं येण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी सळसळत्या तरुणाईसाठी असं पुस्तक वाचलंय? नाही वाचलं? मग ते वाचायला हवं. जरा गुगलवर शोधा. सळसळत्या तरुणाईसाठी तुमचंच आहे सगळं. म्हणजे स्पर्धा परीक्षा मध्ये एक विद्यार्थी गेलेला आहे आणि त्याने त्याच्या पुढे कसं यश मिळवलेलं आहे. मला ते पुस्तक वाचल्यानंतर ती तुमच्याविषयीचे एक वेगळे भाव, म्हणजे त्या व्यक्तीविषयीचे वेगळे भाव आणि त्याच भूमिकेत तुम्ही सगळेजण आहात. त्याच्यामुळे त्या भूमिकेतल्या सगळ्याच जणांविषयी एक वेगळं कुतूहल, वेगळं औत्सुक्य वाटलं आणि अभिमान पण वाटला तुमच्याविषयी की अरे आमची ही मुलं, इतर मुलं बाकीचे सगळे काम धंदे सोडून वडिलांच्या पैशावरती आराम वगैरे करतात, पण तुम्ही तसे नाही. तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करायला आलेले आहात. नुसतं कर्तृत्व सिद्ध करायला आलेले नाही, तर तुम्ही इथे जर आलेले आहात तर मला ज्या क्षेत्रात टाकणार आहे त्या क्षेत्रात मी नंबर 1 असलं पाहिजे हा विचार करून तुम्ही इथे आलेले आहात. त्याच्यामुळे तुमच्या विषयीचा एक वेगळा जिव्हाळा आमच्या मनामध्ये एक निर्माण झालेला आहे. तुम्ही 12th फेल पिक्चर पाहिलाय? तो सगळ्यांनी पाहिला नाही, मी पण पाहिला. त्याच्यामुळे आणि मला कोणी सांगितलं तर माझ्या मुलाने सांगितलं, बाबा मी म्हणलं अरे जरा एक चांगला एखादा पिक्चर कंटाळा आला की मला बघायला एखादा करतो. तो म्हणलं एक डाउनलोड करून देतो. कुठला? तर म्हणजे 12th फेल. कुठला 12th फेल म्हणतात? तुम्ही बघा म्हणे, खूप छान आहे. BBA आहे तो शेवटच्या वर्षाला. मी तो पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की अरे MPSC किंवा UPSC क्रॅक करणं किती अवघड आहे आणि किती अभ्यास करावा लागतो. आमचा जनजाती विद्यार्थी किंवा आमचा आदिवासी विद्यार्थी त्या क्षेत्राकडे जाईल म्हणजे मुश्किलच आहे. तो म्हणतो बाबा थोडंफार मिळालं तर खुश आहे सगळं, पण तो जाणार नाही. पण तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये याल, इकडे याल किंवा सरांसारखे अधिकारी जेव्हा इकडे याल, तेव्हा आमच्या त्या विद्यार्थ्याला एक वेगळी प्रेरणा मिळते की अरे आम्ही हे करू शकतो. म्हणजे काल मी आरक्षण या विषयावर बोलत होतो. आरक्षणाच्या संदर्भात आमच्या आदिवासी बांधवांना आरक्षण आहे, पण त्या आरक्षणाला विरोध करणारा पण एक मोठा समाज आहे. त्याच्यावर मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं आरक्षण ज्याला मिळतंय आणि ज्याला मिळत नाही त्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. ज्याला मिळतंय ते मला का मिळतंय ते माहित नाही, आणि ज्याला मिळत नाही
त्याला ते का मिळतंय त्या संबंधाने माहित नाही. तर आरक्षणाचे क्रायटेरिया मी एकच उदाहरण त्यांना सांगितलं की आरक्षण हे कशासाठी आहे. 3 प्रकारचं आरक्षण आदिवासी माणसांना मिळतं. एक आहे राजकीय, दुसरं आहे शैक्षणिक आणि तिसरं आहे नोकऱ्यांमध्ये. त्यातल्या तुम्ही शैक्षणिक याच्यात आहात म्हणून शैक्षणिक उदाहरण देतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर ती त्याची मर्यादा असते की इतके मार्क्स तुम्हाला मिळाले, नीट मध्ये इतके मार्क मिळाले की तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट होता. सिलेक्ट होण्यासाठी एवढे मार्क लागतात. पण आता तुम्ही तुमचा विचार करा, तुम्ही शहरात शिकताय आणि इथला विचार करा, हे ग्रामीण भागात शिकताय. दोघांमध्ये किती तफावत आहे, अंतर लांब आहे. क्रॅक करायचंय, डॉक्टरकीला जायचंय, युपीएससीला एमपीएससीला जायचं, क्रॅक करायचंय तर तुम्हाला ज्या फॅसिलिटी तिथं पुण्यामध्ये बसून मिळत आहेत त्या इथं मिळत नाही. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक अंतर आहे. तरी पण म्हणून ते अंतर कमी व्हावं म्हणून सरकारने काय केलं की एखाद्या ओपनच्या कॅटेगरीला जर 70% पासिंगची मर्यादा असेल, तिथे सिलेक्शनची मर्यादा असेल की 75% याला मिळालं की हा सिलेक्शन होईल. तिथे आमच्या जनजाती बांधवांना 70% असते. 5% फरक असतो ऍडमिशनसाठी, फक्त ऍडमिशनसाठी. जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तिथे डॉक्टरकीला ऍडमिशन घेता, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता, तेव्हा सरकारने किंवा शैक्षणिक खात्याने जी पास आउटची मर्यादा केलेली आहे ती दोघं विद्यार्थ्यांसाठी सारखी असते. म्हणजे ती 50% असेल, 60% असेल, 35% असेल. पण त्याला 50% मिळून तो जर इंजिनियर झाला तर जो डॉक्टर झाला तर तो डॉक्टर झाला की नाही, मान्यता आहे की नाही. सरकारने ठरवलेले की 50% मिळाले म्हणजे हा चांगला डॉक्टर झाला. मग आरक्षणाचा उपयोग तिथे त्याला होत नाही. त्याला तिथं 50%च मिळवावे लागतात, 50% पेक्षा जास्त मिळवावे लागतात आणि त्याला पासच व्हावं लागतं. त्याच्यामुळं आरक्षण हे डॉक्टर बनण्याकरता नाही, तर आरक्षण डॉक्टरच्या याच्यात घुसण्यासाठी आहे, तिथे त्यांना ऍडमिशनसाठी आहे. त्याला त्याचं कर्तृत्व सिद्धच करावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण हे आरक्षण यासाठी दिलेलं आहे हेही तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. याचं कारण पण आहे. आरक्षण नोकऱ्यांमध्ये आहे, त्याच्यामध्ये 100 जर जागा निघाल्या तर त्यातल्या 7 जागा आदिवासींसाठी राखीव आहे. पण त्याच्यामध्ये 100 जागा निघाल्या तर उद्या 10 जागा निघाल्या तर त्याच्यामध्ये आदिवासींसाठी राखीव किती असतील असा एक प्रश्न आहे. 20 जागा निघाल्या तर किती राखीव असतील असा एक विषय. म्हणजे समजा 100 जागा निघाल्या तर 7 जागा राखीव, 50 जागा निघाल्या तर किमान 4 जागा राखीव असायला पाहिजे. पण बिंदू नामावली असा एक वेगळा प्रकार आहे. त्या बिंदू नामावलीमध्ये 1, 2, 3, 4, 100 बिंदू नामावली असाय. त्याच्यामध्ये जर काही गडबड केली तर आता जे सांगतायत ना की आदिवासींसाठी 7% आरक्षण 7चं ते पण मिळत नाही. त्याला 2% मिळतं, 3% मिळतं. हा अन्याय आहे. म्हणजे घटनाकारांनी त्यांना दिलंय पण ते मिळत नाही. सरांनी पेसा कायद्याचा उल्लेख केला, वन हक्क कायद्याचा उल्लेख केला, आदिवासी संरक्षणाचा परत 1975चा कायदा आहे, अॅट्रॉसिटीचा 1989चा कायदा आहे, असे अनेक आहेत. म्हणजे जमिनी प्रत्यार्पणाचा कायदा आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तुम्ही अभ्यासला असेल, त्याचे 36 कलम आहे. आदिवासीची जमीन बिगर आदिवासीने जाऊ शकत नाही, हे सगळं आहे. पण इम्प्लिमेंटेशन होत नाही. हे मी तुमच्या समोर सांगतोय की आता सरकार खूप करतं आणि दिसतं पण आपल्याला. आदिवासींचं बजेट किती आहे ट्रायबलचं, एकूण महाराष्ट्राचं जेवढं बजेट आहे ना त्याच्या 9.35% बजेट, राऊंड फिगर 10% बजेट हे आदिवासींसाठी सरकार वेगळं काढून ठेवतं. कुठेही भेदभाव नाही, कुठेही अन्याय नाही. पण बजेटचा जर आम्ही अभ्यास केला तर तिथे गडबड होती. बजेटचा जर अभ्यास केला तर जे 100 रुपयाचं बजेट जर आदिवासी समाजासाठी सरकारने वेगळं काढून ठेवलेलं आहे तर ते आदिवासी समाजावर खर्च होतं का 100%? तर असं नाही. म्हणजे मी 2011च्या दरम्यान याचा अभ्यास केला होता. एक अभ्यासक आहेत डॉक्टर कांतीलाल टाकी, शहादेकरांचं जर कोणी असेल तर ते माहित असेल तुम्हाला. त्यांनी अभ्यास केला होता तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, जे बजेट मिळतं ना त्याच्यातली 60% रक्कम ही आदिवासींच्या विकासासाठी निर्माण झालेली जी यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा, त्यांच्या वेतन आणि वेतनावर खर्चावरती खर्च होऊन जातो. 60% बजेट गेलं, मायनस झालं. म्हणजे दाखवायला सरकार आम्ही 100 रुपये देतो ना, पण प्रत्यक्ष 40 रुपये हे शिल्लक राहतात फक्त. त्याच्यातले 20% रक्कम जी आहे ती भौतिक खर्चावरती, म्हणजे आपण बघतोय हे रस्ते, अंगणवाडी, बिल्डिंग वगैरे स्ट्रक्चर त्याच्यावर खर्च होतात. उर्वरित मग बाकीचे जनकल्याणकारी योजना, त्याच्यामध्ये मग ट्रायबलचे अजून वेगळे विषय जे तुमच्यापर्यंत आणले.
बोगस आदिवासी असा वेगळा विषय, ट्रायबल तो नाही, पण नामसदृश जाती आहेत ते ट्रायबलचं सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्यांच्या योजना आणि त्यांची राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिकची सगळे आरक्षणाचा लाभ घेत आहेत, म्हणजे ते त्यांच्यापर्यंत मिळत नाही. हा एक वेगळा फॅक्टर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून पुढे याल तर तुम्हाला याचा पण विचार करावा लागणार. म्हणजे ट्रायबल घटनेने आणि सरकार ट्रायबलला देत नाही का, तर देतं, पण ते मिळत नाही. त्याच्यामध्ये स्वर्गीय राजीव गांधींनी म्हणलं होतं की आम्ही 1 रुपया दिला की खाली तळापर्यंत येईपर्यंत 5 पैसे होतात किंवा 15 पैसे होतात, सॉरी 15 पैसे होतात. तर हे जे पाझरतं ना, हे पाझरणं आपल्याला बंद करायचे. ते कसं बंद करता येईल याच्यावर आपल्याला विचार करायला लागेल. आणि आमचा आदिवासी बांधव साधा गोळा आहे. तुमच्या प्रकल्प म्हणण्यापेक्षा तुमच्या कार्यालयात तो जेव्हा येईल, कारण तुम्ही वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाल, कृषीमध्ये जाल, बँकेत जाल, अजून कुठे जाल, तुमच्या कार्यालयात आल्यानंतर त्याचं एक वेगळेपण आहे. तो तुमच्याकडे 2च वेळा येईल फक्त, आणि 2 वेळा जर तुम्ही त्याला सपोर्ट नाही केला तर तो 3ऱ्या वेळेला म्हणणार साहेबाकडे जायलाच नको. त्याची मानसिकताच नाही. तो म्हणतो मी भलं माझं भलं, कारण तो 4 चक्रा मारणं कार्यालयामध्ये हे त्याला शक्य नाही, त्याची मानसिकताच नाही. त्याच्यामुळं हा विचार देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. हे जर केलं तर त्याचा अधिक उपयोग आमच्या माणसांना होईल. आणि माझं असंही म्हणणं नाही की तुमच्यासमोर असंही म्हणणं नाही की तुम्ही आदिवासींसाठी खूप काही केलं पाहिजे, अजिबात म्हणणं नाही. पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आदिवासी क्षेत्राशी निगडीत असाल भविष्यामध्ये पुढे, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा सगळेजण या क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रात येणार आहात, तर तुम्ही तुमचं काम इतकं प्रामाणिकपणा करायला हवं. प्रामाणिकपणे माझ्यासाठी नाही किंवा समाजासाठी नाही किंवा शासनासाठी पण नाही, तर तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या समाधानासाठी करायला पाहिजे. तुमचं समाधान दाखवलं पाहिजे. तुम्ही सगळेजण आता पुण्यामध्ये राहता, स्वतःचे कपडे कदाचित स्वतःच धुवत असतात, बरोबर. नदीवर पण कधी गेले असतात. आपण कपडे धुवायला जेव्हा जातो, आपला उद्देश काय असतो की कपड्याला साबण लावणं, ब्रश लावणं, धुपटणं करतो ना आपण सगळं. कशा करतो? माझी कपडे स्वच्छ निघाली पाहिजे. आपलं काय समाधान असतं? माझी कपडे स्वच्छ निघाली पाहिजे. आपलं हे काम असतं का की मी कपडे आपटल्याने हा दगड मला स्वच्छ करायचा आहे? खाली ज्याच्यावर आपटतो दगड स्वच्छ करणं तो आपलं काम नाही. आपलं काम आहे माझी कपडे नीटपणे निघाली पाहिजे, याच्यात मला समाधान आहे. फक्त एवढंच काम ट्रायबल संबंधाने करायचंय की तुम्ही तुमचं जे काम आहे ना ते तुमचं समाधान होईल, चांगल्या प्रकारे समाधान होईल या पद्धतीनं करायचंय. ट्रायबलचा विकास आपण्याप होईल. ट्रायबलच्या विकासाला वेगळं काहीही करायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम ट्रायबल विषयीचं समाधान तुमच्या समाधानासाठी केलं, प्रामाणिकपणे जर तुमचं समाधान त्याच्यात झालं तर ट्रायबलचा विकास आपण्याप होईल. वेगळं काही करायची गरज नाही. हे माझं एक म्हणणं आहे. दुसरं म्हणणं एक आहे, ते तांत्रिक आहे, ते मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. त्याची आवश्यकता पण आहे. आता इथं अध्यक्षीय भाषण हे शेवटी असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा प्रशासकीय अधिकारी होणार आहात तेव्हा वरिष्ठांची गैरमर्जी आपल्यावर होता कामा नये, याचा पण आपल्याला थोडासा याची काळजी घ्यायला की हे जे एटिकेट्स काय म्हणतो आपण, हे सगळं जे आहे ना हे थोडंसं आपल्याला अभ्यासायला हवं. हा सहज त्याचा भाग आहे. म्हणजे सर ट्रायबल डिपार्टमेंटचे संबंधित आहेत आणि आमचा परिचय आहे, सगळं जरी आहे तरी आणि आपलेच आहेत म्हणून ते एक तुमचे सांगणं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ना कदाचित ह्या पण आपल्याला थोड्याशा समजून घेते. मला माहिती आहे तुमच्या फाउंडेशन कोर्समध्ये मूल्य शिक्षण सगळं झालेलं आहे ना, गेले 3 वर्षापासून आपण या सगळ्या याच्यामध्ये. आणि आता जी हा एक प्रिपरेशनचा हा एक हे आहे, अजून काही वर्ष तुम्ही असणार आहात. तर हे सगळं करताना अधिक अभ्यास करणं आणि अधिक या विषयाशी निगडीत राहणं कायमस्वरूपी, तर त्याचा तुम्हाला नीटपणे उपयोग होईल. आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण एवढे जण दिसतायत ना, सगळे हे सगळे प्रशासकीय सेवेत दिसले पाहिजेत आम्हाला. आमची ती आवश्यक आम्हाला ते वाटतं की जर तुम्ही इथे आलेले आहात तर तुमच्या मनामध्ये ते आहे की मी यांच्यासाठी काही मनात प्रत्येकाने ठरवलेलं आहे की हे सगळं आहे तर मी हे असं सगळं करेन. तर ते करणं पण आवश्यक आहे. आम्ही गेली 20 वर्ष हे सगळं करतोय. आणि जर तुमच्यासारखे चाणक्य मंडळाची थीम आहे अधिकारी कार्यकर्ता, बरोबर ना, असं काय आहे कार्यकर्ता अधिकारी, असं तर ते आवश्यक आहे खरं म्हणजे. कारण जर कार्यकर्ता अधिकारी जर कार्यकर्ता असेल किंवा कार्यकर्ता जर अधिकारी असेल तर ते काम करायला आउटपुट काढायला म्हणजे आउटपुट चांगलं निघतं त्याच्यात. ते आउटपुट आहेत. म्हणून
अधिकाऱ्यांनी सरांचं तो एक चांगलं वाक्य आहे आणि ते खूप भावतं सगळ्यांना आणि ते कुठेही गेले तरी ते वाक्य आवर्जून त्याचा उल्लेख करतात. त्यांच्याकडनं जे तयार झालेले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचे बऱ्याच अंश मी जे पाहिलेले जे अधिकारी आमच्याशी भेटले चाणक्य मंडळी, तर ते अधिकारी कार्यकर्ता ह्या परफेक्ट संस्थेमध्ये बसणार आहेत. तर त्या संस्थेमध्ये तुम्ही सगळ्यांनी बसावं, भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या क्षेत्रात यावं आणि अधिकारी होऊन आपल्या भेटी व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर हरसुलकर ताईंनी मला इथं बोलावलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दलही तुमचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.